नमस्कार मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 7 पाहणार आहोत आणि हा लेसन विशेष शाळेतील मुलांसाठी आपण हा लेसन घेतलेला आहे. म्हणजे स्पेशल स्कूल सेटिंगवरती हा लेसन घेतला जाणार आहे आणि हा जो लेसन आहे हा बौद्धिक अक्षम मुलं आहेत त्यांच्यासाठी हा लेसन आपण घेणार आहोत. आणि या लेसनमध्ये आपण जो वर्ग निवडलेला आहे तो वर्ग असणार आहे प्रायमरी बी आणि वयोगट असणार आहे 8 ते 14 वयोगट आणि करिक्युलर ॲक्टिव्हिटी असणार आहे की वाघाचे जे आपण कटआउट तयार केलेले आहेत ते कटआउट मुलांनी जोडणे. म्हणजे पझल ॲक्टिव्हिटी ही असणार आहे की ज्याच्यातून मुलांची म्हणजे आपण म्हणूया आकलन क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर मुलांचं नेत्र आणि हस्तकौशल्य वाढणार आहे. म्हणजे आय हँड कॉर्डिनेशन वाढणार आहे आणि ग्रीप पण मुलांची वाढणार आहे आणि मुलांची मोटर फंक्शन पण ह्यातून डेव्हलप होणार आहे. तर हा जो लेसन आहे तो लेसन 30 मिनिटामध्ये आपण मुलांना आपण जो शिकवणार आहोत वाघाचे कटआउट कसे जोडायचे. तर सुरुवातीला मुलांना काही वेळेला आधार लागणार आहे म्हणून आपण लिहिणार आहोत की पाठाच्या शेवटी विद्यार्थी स्वतःहून म्हणजे प्रात्यक्षिक आधाराने वाघाचे चित्र जोडून दाखवतील अशी आपण अपेक्षा ठेवलेली आहे. म्हणजे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह जे आपण लिहितो ते पाठाच्या शेवटी विद्यार्थी आपल्याला काय रिस्पॉन्स देणार आहेत हे आपण लक्षात घेऊन प्रेडिक्ट करून आपण ते लिहावे लागते. इथं वर्गरचना केलेली आहे. त्याचबरोबर चार्ट आणि कटआउट्स आपण वापरणार आहोत. त्याबरोबर मुलांना आपण मोटिवेशन देणार आहोत आणि त्यानंतर आपण पाठाची सुरुवात करणार. पाठाची सुरुवात करताना शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती खूप महत्त्वाची असणार आहे. म्हणजे टीचर ॲक्टिव्हिटी आणि लर्नर ॲक्टिव्हिटी. तर वर्गामध्ये आपण गेल्यानंतर आपण वर्गामध्ये गेल्यावर सगळ्यात प्रथम आनंदी वातावरण तयार करणार. नंतर आपण विद्यार्थ्यांना वाघाचे चित्र दाखवणार आणि विद्यार्थ्यांना वाघाचे कटआउट आपण दाखवणार आणि नंतर मग आपण विद्यार्थ्यांना ते वाघाचे चित्र म्हणजे वाघ कसा असतो वाघाचे वर्ण आपण सांगणार आणि त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना सगळे वाघाचे कटआउट्स आपण जोडून दाखवणार आणि नंतर मग विद्यार्थ्यांना आपण एक विद्यार्थ्याला आपण ते वाघाचे चित्राचे कटआउट लावण्यास आपण सांगणार. जे विद्यार्थी वर्गामध्ये मस्ती करत नाही किंवा ते आपल्या सूचनांचे पालन करतात अशा विद्यार्थ्यांना आपण वेगळे कटआउट्स म्हणजे वाघाचेच कटआउट्स आपण एक्स्ट्रा आणलेले असतील ते आपण विद्यार्थ्यांना जोडण्यास सांगू शकतो. म्हणजे ग्रुपमध्ये पण ही ॲक्टिव्हिटी आपल्याला घेता येऊ शकते. जेणेकरून जे विद्यार्थी खूप मस्ती करतात आणि ज्या विद्यार्थ्यांना आधाराची गरज असणार आहे त्या विद्यार्थ्यांना आपण हवा तो आधार तिथे योग्य वेळी आपण वापरणार. काही वेळेला शाब्दिक आधार, शारीरिक आधार, मॉडेलिंग आधार किंवा आपण जे आधार योग्य त्या विद्यार्थ्यांना लागणार आहेत ते आपण पाठामध्ये वापरणार. हळूहळू आपण सराव वाढवणार विद्यार्थ्यांचा आणि पुढे हळूहळू जो आधार आहे तो आपण कमी करणार. म्हणजे विद्यार्थी ज्या पद्धतीने प्रशिक्षित होत जाणार आहेत, निपुण होत जाणार आहेत त्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना दिलेला आधारसुद्धा आपण कमी करत गेले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थी स्वतंत्रपणे ते वाघाचे कटआउट्स आहेत किंवा जी पझल्स आहेत ती पझल्स व्यवस्थित जोडून दाखवण्याचा प्रयत्न करतील. इथे प्रशिक्षणार्थी शिक्षकाला टीचिंग स्ट्रॅटर्जी वापरताना जी आपण शैक्षणिक पद्धती वापरणार आहोत की म्हणजे लर्निंग बाय डुईंग ही मेथड वापरणार आहोत आणि त्या मेथडनीच आपण हे वाघाचे जे कटआउट्स आहेत ते आपण विद्यार्थ्यांना लावण्याचं आपण सांगणार आहोत. तर इथे आपण जे गट केलेले आहेत की गट अ आणि गट ब म्हणजे एकाच वर्गामध्ये पुन्हा आपण गट आणि गट ब असे 2 गट केलेले होते. जेणेकरून गट अ मधील विद्यार्थी हे स्वतंत्रपणे वाघाचे चित्र जोडून दाखवण्याचा प्रयत्न करतील व गट ब मधील विद्यार्थी हे मॉडेलिंग म्हणजे प्रात्यक्षिक आधाराने किंवा साहाय्याने हे वाघाचे चित्र जोडून दाखवतील अशी आपण अपेक्षा ठेवलेली आहे. तर त्या पद्धतीने आपण पाठाचा समारोप आपण शेवटी करणार आहोत आणि पाठाच्या समारोपाच्या वेळी गट अ मधील विद्यार्थी स्वतंत्रपणे वाघाचे चित्र म्हणजे वाघाचे जे कटआउट्स आहेत ते जोडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि गट ब मधील विद्यार्थी हे प्रात्यक्षिक आधाराच्या सहाय्याने हे वाघाचे कटआउट जोडून दाखवणार आहेत अशी आपण अपेक्षा ठेवलेली. त्या पद्धतीने आपल्या पाठाचे आपण समारोप केले पाहिजे आणि रिइन्फोर्समेंट इथे योग्य ती आपण वापरली पाहिजे. मुलांनी योग्य प्रतिसाद दिला तर विद्यार्थ्यांना आपण त्यावेळेला लगेचच शाबास, व्हेरी गुड, छान असे आपण प्रबोधन दिले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी पुढच्या लेवलला जातील. आणि पाठाच्या शेवटी आपण आपल्या स्वमूल्यांकन लिहावे. त्यामध्ये आपल्याला पाठ कसा वाटला, आपल्याला कुठे कुठे अडचणी आल्या, काय कमी पडलं तर ते आपण लिहू शकतो आणि कुठे कुठे पाठ छान झाला हे सुद्धा आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे हा पाठ घेतला गेला आहे. थँक्यू.